जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. सूतपुत्र कर्ण. आता सूतपुत्र नव्हे तर अंगराज कर्ण झाला होता. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. दुर्योधनाने कर्णाच्या मस्तकी मुकुट चढवला आणि कर्ण अंगराज झाला. आता कर्णाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला किंवा त्याला अपमानित कोणी करत नसेल असा गैरसमज झाला असेल तर ते साफ चुकीचं आहे. गुरुद्रोण आणि त्यांच्या शिष्यांमध्ये आजही कर्णाबद्दल तोच राग, तोच द्वेष, पण कर्ण आतून कितीही मनस्ताप झाला तरी शांतच होता. तरुणपणात आता कर्ण आणखीनच आकर्षक दिसायला लागला. उंच बांधा, मजबूत खंदे, पिळदार शरीर, अंगावर सोन्याहूनही पिवळं चकाकतं असं कवच आणि अतिसुंदर अशी कवचकुंडले. रोज भल्या पहाटेच्या प्रहरी कर्ण जागा होत असे. हाती वस्त्र घेऊन तो गंगातीरी येई. पाण्यात कमरेपर्यंत उतरून तो सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत असे. वाटेतून परत येताना राजमहालापर्यंत जोही मध्ये येईल त्याला तो जे मागेल ते कर्ण दानशूरपणे देत असत. हा कर्णामध्ये असणारा सगळ्यात मोठा गुण होता. शोणही आता कर्णाप्रमाणे युद्धकलेत निपुण झाला होता. आपला एक पुत्र अंगराज आणि त्या पाठोपाठ दुसरा पुत्र योद्धा होणार या फक्त कल्पनेनेच अधिरथ बाबा सुखावून गेले. पण तो रणांगणाच्या प्रांगणात घडलेला प्रसंग कर्णाच्या मनात अजूनही तसाच सलत होता. वारंवार तो स्वतःला प्रश्न विचारे की मीच का? सूतपुत्र होणं खरंच इतकं दुर्भाग्यशाली आहे का? याचं उत्तर तो नेहमी स्वतःला विचारत असे. त्या दिवशी रणांगणात सूर्य मावळतीला होता. मस्तकावर मुकुट होतं. अंगद देशाचं राज्य होतं. दुर्योधनासारखा मित्र सोबतीला होता. अधिरथ बाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, पण पराक्रम गाजवता आला नव्हता याची प्रचंड खंत होती त्याला. अर्जुन कधी एकदा आवाहन देतो, पुढे उभा ठाकतो आणि त्याला प्रत्येक पराक्रमात तो कसा कमी आहे हे दाखवून देतो, असं कर्ण सतत शोणला सांगत असे. या सगळ्यांमध्ये राधा मातेची कर्णाला खूप आठवण यायची. या अनादर करणाऱ्या लोकांमध्ये, मत्सर द्वेष असणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड प्रेमाचा वाहता झरा होती राधा माता. तिला भेटायला कर्णाचा जीव आता कासावीस झाला होता. मध्यरात्रीच्या सुमारास कर्ण बाहेर आला. शामियानातूनच त्यानं सैनिकाला हाक मारली. रथाचे वेग हाती घेतले आणि सुसाट वेगानं तो चंपारण्याकडे निघाला. दारात पोहोचताच जणू फक्त त्याच्या चाहुलीनेच राधामाता धावतच दारात आली. कर्णाला कडकडून तिने मिठी मारली. कर्णाला अंजारत गोंजारत त्याला हृदयाशी कवटाळून ती त्याच्या दाट केसांमधून हात फिरवत होती. राधामातेच्या मांडीवर डोकं ठेवून कर्ण गाढ झोपी गेला. गेली कित्येक वर्षे त्याला अशी झोप लागली नव्हती. तो कधी झोपी गेला त्याला कळलंच नाही. आता प्रहर झाला होता. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला. सूर्यदेव हळूहळू वर यायला लागले. कर्ण उठला. वस्त्र हाती घेऊन परत त्याच रस्त्यांवर जिथे त्याचा जन्म झाला होता. झाडे, फुले, पाने सगळी परिचयाची होती. ते सगळं न्याहाळत आणि त्यांच्याकडे तितक्याच प्रेमाने पाहत चंपारण्याच्या वाटेतून तो नदीकडे निघाला. वस्त्र ठेवून सूर्यदेवाला वंदन करून तो पाण्यात शिरला. सूर्यदेवाला अर्घ्य देऊन ध्यानमग्न अवस्थेत तो शांत चित्त उभा होता. सूर्यदेवाची किरणे जणू त्याच्या शरीरापर्यंत पोहोचून त्याला आशीर्वाद देत होती. कवच आणि कुंडले दोघेही चमकायला लागली होती. कर्ण शांतपणे बाहेर आला. चंपारण्यातून राधामातेच्या मायेतून त्याला बाहेर पळवत नव्हतं. पण आता तो फक्त कर्ण नव्हता, सूतपुत्र नव्हता, तर संपूर्ण राज्याची जबाबदारी आता त्याच्या खांद्यावर होती. कारण तो अंगराज होता. राधामातेचा आशीर्वाद घेऊन कर्ण हस्तिनापूरला निघाला. कर्णाचा रथ दुरूनच दिसताच सैनिकांनी महाद्वार उघडलं. अंगराज कर्ण हस्तिनापुरात प्रवेश करत आहेत. सर्व दासी सैनिक राजमहालासमोर उभे ठाकले. कर्णाला अभिवादन केलं. एक सूतपुत्र ज्याला हिणवलं जायचं, अपमानित केलं जायचं, आज त्याच्या नावाचा जय जयकार होतोय हे बघूनच त्याचं आणि शोणचं मन गहिवरून जात होतं. आपल्या आसनावर कर्ण आसनस्थ झाला.
आणि दरबाराची कारवाई सुरू झाली. काही महत्वाचे मुद्दे, प्रजेची रक्षा, तटबंदी, राशन पाणी या सगळ्यांची चर्चा होत होती. तोच सैनिक धावत धावत राजदरबारात आला आणि दुर्योधनाने बोलावलंय असं सांगण्यात आलं. कर्ण दरबारात आला. दुर्योधनाने कर्णाला जवळ बोलावलं आणि एक युक्ती ऐकवली. कर्णाला हे सगळं मुळीच पटत नव्हतं. युद्ध प्रावीण्य मिळवलेल्या दोन वीरांनी एकमेकांना अशा प्रकारे पराजित करणं कर्णाला पटत नव्हतं. पुढे कर्ण अंगद देशाच्या कामकाजाकरिता फिरतीवर गेल्यानंतर दुर्योधनाने त्याच्या या युक्तीला अंमलात आणलं आणि कौरवांकडून पांडवांना पराभूत करण्याच्या कटाला सुरुवात झाली. भीमाचा वध करण्याची कौरवांनी युक्ती आखायला सुरुवात केली. पण ते म्हणतात ना, ज्याच्या मागे साक्षात भगवान श्रीकृष्ण उभे ठाकले त्याचं कोण काय वाईट करणार. कर्ण, अर्जुन, दुर्योधन, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य असे सगळे महारथी योद्धा होते. तरीही ते एक होते ज्यांनी संपूर्ण महाभारताच्या युद्धात सगळा खेळच बदलला. त्यांना भगवान श्रीकृष्ण म्हणतात. कौरव आणि पांडवांमध्ये असलेला वाद संपूर्ण हस्तिनापुराला अवगत होता. पांडवांवर अन्याय झालेला आहे, त्यांना न्याय मिळावा. मायावी महाल, विषेची खीर भीमाला खाऊ घालून त्याचा वध करण्याचा प्रयत्न. पण या सगळ्यांमुळे कौरव कपटी आहेत हे सगळ्यांना जाणवलं होतं. इतकं सगळं ऐश्वर्य, सानिध्य असतानाही त्यांना पांडव पचनी पडत नव्हते. पण या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि कर्ण आणि अर्जुन यांच्यात एकमेकांबद्दलचा द्वेष सर्व परिचित होता. माझा शिष्य श्रेष्ठ, त्यापेक्षा पृथ्वी तलावावर कुणीही श्रेष्ठ नाही, ही जणू गाठच गुरुद्रोणांनी आपल्या मनाशी बांधली होती. पांडव नकोच, त्यातल्या त्यात हा भीम तर नकोच नको, याचा तर मला कधी कधी जीवच घ्यावासा वाटतो, असं दुर्योधन बोलून गेला. आणि तो नेहमी असे काही ना काही कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न करत असे. मध्यंतरी बरेचदा त्याने काही कटही रचले, पण त्या कटात त्याला कधीच यश आलं नाही. किंबहुना भगवान श्रीकृष्ण त्याच्या पाठीशी असल्यामुळे त्याला कधीही साधी इजाही झालेली नाही. ज्या वेळेला त्याला विषेची खीर खाऊ घालून पाण्यात फेकण्यात आलं होतं तरी सुद्धा तो जीवित परत आलेला होता. पण असे कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न काहीही केल्यात थांबत नव्हता आणि कौरवांमध्ये हळूहळू ही वृत्ती आणखी वाढत चाललेली होती. आणि या सगळ्यांमध्ये त्यांना साथ होती ती मामांची, म्हणजेच शकुनी मामांची. महारथी कर्ण.